दिनांक 15 ऑक्टोबर रोजी किनवट माहूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदीप नाईक यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हे आणि नितेश कराडे तसेच भीम टायगर सेनेचे शेडके यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। सभेच्या आधी दिनकर दहीफळे आणि गजानन मुंडे यांनी त्यांच्या समर्थकांच्या काढलेल्या रॅलीनं सर्वांचं लक्ष वेधलं। माहूर ते इस्लामपूर पर्यंतच्या मागील 15 वर्षात नाईकांनी विविध पदावर बसवलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापले शक्ती प्रदर्शन दाखवत हजारो कार्यकर्त्यांना आणि जनतेला एकत्र केलेले दिसून आले। सुरुवातीलाच प्रदीप नाईक बोलताना त्यांना अगदी गहिवरून आलं। आपल्या लाडक्या नाईक साहेबांच्या डोळ्यात पाणी बघून जनतेच्याही डोळ्यातलं पाणी उतरलं। यानंतर शेडकेंनी सभा गाजवूनच सोडली। अंगावर काटा येईल अशा भाषेत आणि अशा शब्दात त्यांनी सभेला संबोधित केलं। अमोल कोल्हे बोलताना म्हणाले की तुम्ही फक्त प्रदीप नाईकांना आमदार करा, त्यांना मंत्री बनवण्याचे आश्वासन मी देतो। ही सभा प्रचाराची तर वाटतच नाही, इतके लोक एखाद्या मंत्र्याच्या ही सभेला नसतात असे उद्गार त्यांनी काढले। कराडे सरांच्या भाषणानं तर महायुतीचे सगळे कपडेच फाडले। त्यांच्या बोलण्याच्या शैलीनं सभामंडप खदखदून हसत होता। सभेच्या यशस्वी नियोजनासाठी समाधान जाधव, अमजद पठाणवाईकर, प्रकाश राठोड, ज्ञानेश्वर दहीफळे यांच्यासह युवा नेते कपिल नाईकांनी भरपूर परिश्रम घेतलं। जिल्हा परिषद पंचायत समितीचे अध्यक्ष, आढावा समिती अशा चांगल्या समित्यावर चांगल्या पदावर मी बसवलो साहेब। मी जातीपातीचा भेदभाव केलो नाही। मराठा समाज असेल, या समाजाच्याही सर्व लोकांना पदावर बसवण्याचा मी प्रयत्न केलो। बेलदार समाज राहतो साहेब आमच्या मतदारसंघात, त्यांनाही चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व द्यायचं मी प्रयत्न केलो। बंजारी समाज राहतो आमच्या मतदारसंघात, बंजारी समाजाच्याही दिनकर दहीफळेला मी बँकेचं चेअरमॅन केलो। याच्या अगोदर बांधकाम सभापती केलो साहेब। बंजारा समाज आमच्या मतदारसंघात भरपूर आहे। प्रकाश गप्पा, आमचा प्रकाश गप्पाचा तालुका अध्यक्ष आहे, त्याला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष केलो। समाधान जाधवला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष केलो। आमचे अश्विनी भाऊराव शेडमाके ओपन महिला पंचायत समितीच्या अध्यक्षपद निघाला होता। मी त्या आदिवासी बाईला MA शिकलेली होती, ओपन मधून त्याला पंचायत समितीचे अध्यक्ष केलो। हे उदाहरण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बी किंचितच भेटेल। मी जात पात बघितलं नाही। धनगर समाज असेल, धनगर समाजाच्या मुलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी किनवट तालुक्याचे अध्यक्ष केलो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर डायरेक्टर केलो। मी आपल्या भागात राहणारा मथुरा समाजाच्या युवकाला महाराष्ट्र राज्याच्या युवकांचं सचिव केलो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर बसवण्याचा मी प्रयत्न केलो। मी सांगत घेतलो तर प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा मी प्रयत्न केलो। त्यामध्ये मुन्नूर वारलू समाज असेल, त्यामध्ये महादेव कोळी समाज असेल। म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य अमोल कोल्हे साहेब की सर्व समाजाला घेऊन मी चालतो। तुमचं हवं मी या पद्धतीने मी चालतो। मी माझ्या कार्यकाळात केव्हाही घराण्याशाही केलो नाही। माझ्या मुलाला केव्हाही जिल्हा परिषदेवर बसवलो नाही। मी तुमच्या लोकांना बसवलो, तुमच्या सर्वांना घेऊन चालतो मी। समोर येते ती निवडणूक फक्त विधानसभेची राहिली नाही, ही निवडणूक फक्त आमदार निवडून देण्याची राहिली नाही, ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक झाली आहे। म्हणजे किनवट विधानसभा मतदारसंघामध्ये कमळवाले आले होते आणि जर विद्यमान लोकप्रतिनिधी, लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी काय गावागावात जाऊन मुके घ्यायचे का म्हणत असेल आणि मायबाप मतदारांचा असा अपमान करत असेल
तर मतदाराच्या काठीला आवाज नसतोय, सुजल्यानंतर कळतंय मारले कुठे. आणि त्यामुळे जर असा पद्धतीनं मतदारांचा अवमान केला जात असेल तर मायबाप मतदारो, तुम्हाला 20 तारखेला तुमच्या मतदानातून तुमचा स्वाभिमान दाखवून द्यायचा आहे की किनवटच्या स्वाभिमानी भोळ्या भाबड्या जनतेला असं कोणी गृहीत धरू शकत नाही. अशा पद्धतीने माता भगिनींसमोर त्यांचा कोणी अवमान करू शकत नाही. आणि जर असा उन्माद आला असेल तर तो उतरवून मिळेल याची हमी, याची खात्री तुम्हाला घ्यावी लागेल. कारण या भारतीय जनता पक्षाने, म्हणजे आज बिरसा मुंडाची जयंती आहे, पण माझ्या आदिवासी बांधवांना हे ठाऊक आहे की सातत्यानं जल, जंगल आणि जमीन यांच्यावर ज्यांचा अधिकार आहे त्या माझ्या आदिवासी बांधवांना भारतीय जनता पक्षाचे लोक आणि हे कमळवाले त्यांना आदिवासी नाही वनवासी म्हणतात. वन हक्क कायद्यासारखे कायदे आणून माझ्या आदिवासी बांधवांना त्यांच्या हातून जल, जंगल, जमीन काढून घेण्याचा प्रयत्न होतो. आणि हे होत असताना जेव्हा अशा दबावापुढे झुकायचं नाही, लढायचं, याचं प्रतीक आहे ते म्हणजे वीर क्रांतिकारक बिरसा मुंडा आहे. त्या बिरसा मुंडाजींची तुम्हाला आण आहे की आपल्याला लढायचंय, ते आपल्या स्वाभिमानासाठी लढायचंय. आज महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रभर फिरताना जाणवतं गावागावात अगदी 25-30 उलटून गेलेले तरुण, अगदी 30-35 उलटून गेलेले तरुण आहेत, पण अजून लग्न झालेली नाहीत. लग्न झाली नाहीत का तर हाताला काम नाही आणि कामाला दाम नाही अशी परिस्थिती आहे. आणि असं असताना भारतीय जनता पक्षवाले करतायत काय? 2 पक्ष फोडले मराठी माणसांनी निर्माण केलेले. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना फोडली. मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. आपण आतापर्यंत पाहिलं होतं, पायातली चप्पल विकत घेता येते, अंगातला शर्ट विकत घेता येतो, हातातला मोबाईल विकत घेता येतो, पण मंत्री आणि आमदार सुद्धा विकत घेतले जातात. हे दाखवलं कोणी? तर भारतीय जनता पक्षाने दाखवलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला जी सुसंस्कृत राजकारणाची परंपरा होती, या राजकारणाची नासाडी करण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते या कमळवाल्यांनी केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. आणि हे जे तिन्ही मामे आहे, अजित मामा, देवा मामा आणि एकनाथ मामा, हे तिघाही मामाले घरी बसवायचं आहे. कारण ह्या मामानं सत्यानाश केला. बहिणीले 1500 दिले, भाचे लंगलंग फिरून राहिले आणि जवाई वावरात 2:30 वाजता स्प्रिंकलरचे पाईप पडतवायले. चना पेरलाय त्यानं वावरात. आमच्या कास्तकार माय बापाले 3 दिवस दिवसा लाईन आणि 3 दिवस रात्री लाईन देते साले. हे आम्ही का ढोरं डुकरं होय का? आमच्या शेतकऱ्याला 24 तास लाईन पाहिजे. त्या बुके आणायला 24 तास लाईन आहे साल्याने. बुके आणायला 24 तास लाईन. हा उद्योगपती आम्ही ढोरं डुकरं होय का? दिवसाही मरमर करायचं, रात्री आटोशीच लावून येते कास्तकार. बहीण 11ला लावा तर 12ला लाईन जाते. त्या बहीण ते आटोशीच बंद पडून जाते. का करायचं त्या शेतकऱ्यांना? त्या वावरातच मुक्काम ठोकाचा. सोयाबीनचे भाव दिले मोदी साहेबांना. आता त्या बीजेपीच्या जाहीरनाम्यात आहे का सोयाबीनले 6000 भाव देऊ. अबे चोट्टे हो, 4892 आहे थोड्या पहिले. अरे बरोबर आहे का नाही? त्या गाडीवाल्यानं हमी भाव ठरवला 4892. ठीक आहे. आणि मार्केटमध्ये सोयाबीन चाललं 3200-3500. जराशी लाज वाटायला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा सोयाबीनचे भाव वाढले तेव्हा ह्या मोदीनं अमेरिकेतून सोयाबीन बोलावलं आणि थोडंसही नाही बोलावलं. एक वेळा सोयाबीन 10,000वर गेलो होतं. 12 लाख टन सोयाबीनची ढेप बोलावली DOC मध्ये त्याने. आणि सोयाबीनचे भाव 10,000वर 4,000वर आणले साऱ्यानं. आता म्हणजे या वर्षी 2022 सालची गोष्ट होय. त्या वर्षी 10,000 11,000 टन चालवतो सोयाबीन. शेतकऱ्याची दिवाळी 2 घास सुकाचे गेले असते, ते हिसकावून घेतले साल्यानं. आता या वर्षी कापसाचे भाव वाढले असते. या वर्षी 100 लाख टन ऑलरेडी कापसाच्या गटाने शिल्लक आहे. 22 लाख टन कापसाच्या गटाने ऑस्ट्रेलिया, ब्राझील. महान्यूज 7 करिता लक्ष्मीकांत मुंडे, किनवट, नांदेड.
आप सभी का फेवरेट फेस्टिव सीजन आ गया है। अब अपना टाइम बचाइए और पूरी फैमिली की एक ही छत के अंदर शॉपिंग करिए। कैसे? तो आ जाइए श्री बालाजी गारमेंट्स में, जहां आपको किड्स वेयर, लेडीज वेयर, मेंस वेयर, लेडीज वेयर में एथनिक वेयर, वेस्टर्न कुर्ती, साड़ी, लहंगा, पूरा ब्राइडल सेक्शन सब कुछ देखने को मिल जाएगा, वो भी बजट में। तो बिना कुछ सोचे जल्दी आ जाइए और अपनी पूरी फैमिली की शॉपिंग करिए। हमारा एड्रेस मानेवाड़ा बेसा रोड, परिवर्तन चौक, नागपुर।